तुमचा विश्वास, आमची बातमी। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून उमेदवारांना अनुक्रमांक आणि निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलंय। मात्र प्रभाग क्रमांक 28 मधील ड गटातील एका उमेदवाराचा अनुक्रमांक चिन्ह वाटपाच्या दुसऱ्याच दिवशी बदलण्यात आल्यानं संबंधित उमेदवारावर आर्थिक नुकसानासह मनस्तापाची वेळ आली आहे। या प्रकारामुळे निवडणूक निर्णय कार्यालयाचा निष्काळजीपणा समोर आलाय। प्रभाग क्रमांक 28 मधील रिपब्लिकन सेनेचे उमेदवार सुनील साळवे यांना निवडणूक विभागाकडून सुरुवातीला अनुक्रमांक 7 आणि निवडणूक चिन्ह देण्यात आलं होतं। त्यानुसार त्यांनी तात्काळ प्रचार यंत्रणा राबवत पत्रके छापून त्यावर निशाणी आणि अनुक्रमांक नमूद केला। ही पत्रके प्रभागात वाटपही करण्यात आली होती। मात्र रविवारी दुपारी निवडणूक कक्षातून फोनद्वारे साळवे यांना कळवण्यात आलं की त्यांचा अनुक्रमांक 7 वरून 5 करण्यात आलाय। याबाबत कारण विचारलं असता रिपब्लिकन सेना हा राष्ट्रीय पक्ष असल्यानं अपक्ष उमेदवारांच्या खाली त्यांचा अनुक्रमांक ठेवता येणार नसल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे अनुक्रमांकात बदल करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। अनुक्रमांक बदलल्यानंतर सुनील साळवे यांना 5वा क्रमांक देण्यात आला असून याआधी 5 क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार दिलीप दातीर यांना 6वा अनुक्रमांक देण्यात आलाय। मात्र दातीर यांना याबाबत कोणतीही अडचण नसल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव, पत्ता, पक्ष आणि चिन्ह असलेला नमुना क्रमांक 7 या क्रमांकावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची सही आणि शिक्का असताना देखील त्यातील तपशिलांची नीट पाहणी न झाल्याचं समोर आलंय। हा प्रकार निवडणूक निर्णय कार्यालयाच्या हलगर्जीपणाकडे निर्देश करणार आहे। तर फोनद्वारे अनुक्रमांक बदलाची माहिती देण्यात आली आहे। मात्र याबाबत कोणतेही अधिकृत पत्र देण्यात आलं नाहीये। त्यामुळे पुन्हा अनुक्रमांक बदलला जाईल अशी भीती वाटते। यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया उमेदवार सुनील साळवे यांनी दिली आहे। मी प्रभाग क्रमांक 28 ड मधून तयारी करतोय। रिपब्लिकन सेनेच्या तिकिटावरती माझं म्हणजे उभा आहे। तर मला काल त्यांनी नमुना ड च्या नुसार मला काल त्यांनी माझं 7 अनुक्रमांक आणि सिलेंडर निशाणी याच्यावरती मला त्यांनी सर्व हे दिलेलं होतं। त्याचं पत्रक वगैरे मला दिलेलं होतं। ते सर्व पत्रक वगैरे सर्व सही शिक्क्यासहित माझ्याकडे आहे। असं असताना ते अचानक आज मला संध्याकाळी फोन करून मी काल दुपारपासून म्हणजे कालचे रात्र पूर्ण, कालचा पूर्ण वेळ आणि आज सकाळपासून पूर्ण पत्रक वगैरे वाटून, रिक्षा वगैरे बनवून सर्व साऊंड वगैरे तयार केलेलं आहे। आणि हे सर्व करत असताना मला त्यांचा अचानक फोन आला की तुमचा काय खर्च झालेला असेल तो आम्ही भरून देऊ, पण तुम्ही आता 7 नाही 5 अनुक्रमांक घेऊन आणि हा प्रचार कुठे सुरू करा। याच्यामध्ये माझं फार मोठं नुकसान होतंय। मी माझ्या जवळच्या सर्व लोकांना 7 अनुक्रमांक सांगितलेला आहे। आता माझ्याकडे वेळही फार कमी आहे। आता मी 7 ने प्रचार करायचा की 5 ने प्रचार करायचा हा माझ्या पुढे मोठा प्रसंग पण आहे। आणि त्यातल्या त्यात माझ्याकडे वेळही फार कमी आहे। आणि जे आरो आहेत जमदाडे साहेब त्यांच्याशी चर्चा झाली तर त्यांचं म्हणणं आहे की ते आमच्याकडनं नजर चुकीने झालेलं आहे। जर जमदाडे साहेबांकडनं नजर चुकीने झालेलं असेल तर आता हे माझं मी हे कसं कोणत्या पद्धतीने मी हे हँडल करायचं, माझ्यावरती मोठा अन्याय होतोय। कदाचित मी रिपब्लिकन सेनेचा एक छोट्याशा पक्षाचा मी किंवा एक पक्षाचा मी कार्यकर्ता असल्यामुळे किंवा माझं काही आर्थिक पाठबळ नसल्यामुळे किंवा या कुठल्या अनुषंगाने ते माझ्यावर अन्याय करताय मला अजून त्याची काही शाश्वती मला समजत नाही। पण माझ्यावरती अन्याय झालेला आहे। त्यांनी जर मला लवकरात लवकर त्या मला प्रसारण माध्यमांना सांगायचं आहे की त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा या सगळ्या प्रकरणामध्ये। दरम्यान या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे यांनी सांगितलंय की मुद्रित घोषणेसाठी प्रिंट काढण्यात आलेली होती, मात्र शिपायानं चुकून ती प्रत बाहेर लावली असं निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे यांचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।